चला जनमान क्रिकेट संघ बेतवडे आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवा। आमचे दोन्ही पंच मैदानामध्ये दाखल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील। एका बाजूला आपण पाहतोय सचिनजी ठाकूर सर आणि दुसऱ्या बाजूला रमेशजी म्हात्रे सर, अर्थातच आमच्या सर्वांचे लाडके मेके दादा आणि त्यानंतर आज आपला समवेत पप्पू लोखंडे सर देखील जोडले गेलेत। खरतर या संपूर्ण क्रीडांगणाची ज्यांनी शोभा वाढवली, भव्य असं व्यासपीठ ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं, अर्थातच आमचे डीजे दिलदास मंडप डेकोरेटर्स मॅन फ्रॉम खिडकाळी, येस त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो स्पर्धेच्या निमित्तानं। supersports.in ची संपूर्ण टीम, आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन नक्कीच तुम्ही पाहतात दीक्षित मुंडे आणि त्यासोबत आमचे सर्व supersports.in या वाहिनीचे अर्थातच दीपू मुंडे हे देखील आमच्या सोबत जोडले गेलेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतो। मॅन फ्रॉम अगासन खरतर 15,000 सबस्क्रायबरचा पाल्ला काल पार पडला, म्हणजे आज 31 कदाचित supersports.in चा जोरात असेल। कोणत्याही क्षणी चेंडू भिजला, फुटला, खराब झाला, हरवला तर त्या जागी तुम्हाला कंपल्सरी नवीन चेंडू देण्यात येईल, या गोष्टीची आपण नोंद घ्या। आणि त्यानंतर दोन्ही संघ आपल्याला बीमर साठी एक रिव्ह्यू असेल, त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू तुम्हाला इथे दिला जाणार नाही, या देखील गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे। पंच ग्रीन सिग्नल करतात, स्टॉप वॉचला आपण सुरुवात करतोय। 9:52 झालेली आहेत। तर सामन्याला आपण करतोय सुरुवात। लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा पंच करतात। आमच्या सोबत एक्सपर्ट स्कोरर फ्रॉम देसाई आतिश पाटील जोडले गेलेत। येस आकाश म्हात्रे आणि प्रमोद म्हात्रे यांना विनंती करेन, प्रमोद दादा या आपण व्यासपीठावरती या। आकाश दादा म्हात्रे, प्रमोद दादा म्हात्रे यांना मी विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती यायचं, आपलं हार्दिक स्वागत आहे। खरतर प्रमोद म्हात्रे म्हटलं की नेहमीच जेव्हा जेव्हा रायगड परिसरामध्ये आम्ही जातो आणि या नावाचा उल्लेख करतो तेव्हा मात्र या नावाची प्रशंसा झालेली तुम्हाला पाहायला मिळेल। खरतर ठाण्याचा खरा ठाण्या भाग कोणा प्रश्न विचारला ना तर सर्वप्रथम उठाणवरती येणारे नाव ते म्हणजे प्रमोद म्हात्रे आणि अनेक अशी मैदानं गाजवली त्या खेळाडूनं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ठाणे रायगड या दोन्ही जिल्ह्यांनी ज्या नावाची दखल घेतली असा देसाईचा भाग आणि ठाण्याचा ठाणा भाग म्हणून ज्याची ओळख आहे प्रमोद म्हात्रे यांचं ते शुभागमन झालं। वेलकम प्रमोद दादा या आमच्या व्यासपीठावरती, आपलं हार्दिक स्वागत। ऑसाईडला पूल करण्याचा प्रयत्न संपर्क झाला नाही, येथे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती झाली आणि यस प्रसिद्ध युट्यूबर आणि त्यांचे नेहमीच डेली ब्लॉग्स आपल्याला पाहायला मिळतात आकाश म्हात्रे देसाई, त्यांचं देखील स्वागत आहे। या आकाश आमच्या व्यासपीठावरती या। वेलकम प्रमोद दादा म्हात्रे यांचं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या व्यासपीठावरती। खऱ्या ठाण्याचा ठाण्या भाग कोण हा प्रश्न नेहमी कधी विचारा, कोणत्याही खेळाडू तर तो नक्कीच नाव सांगेल देसाईचा प्रमोद म्हात्रे आणि ते आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहेत। फटका मिस टायमिंग आहे, बॉल मध्ये क्षेत्ररक्षक पाठवरून धावतायत, त्यांच्या डोक्यावरून बॉल मात्र डीप मध्ये लॉंग ऑनला ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळेल। चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिथे आउटफील्ड मध्ये। त्या दरम्यान 2 धाबा इथे पूर्ण केल्या जातात। धावफलक आता 2ने पहिलं 2 धाबा धावफलकावरती लागतात। खरतर आकाश पाटील आणि त्यांच्या समवेत मोरेश्वरला आपण पाहतोय। विकास पाटील महत्वाच्या संघामध्ये उपस्थित नाही आहेत, तर यंदाच्या हंगामामध्ये विकास पाटील यांच्या बॅटमध्ये 2 अर्धशतक आपण पाहिलेली आहेत। दमदार खेळ केलाय विकास पाटील यांनी नक्कीच यंदाच्या हंगामामध्ये, त्यामुळे आवर्जून त्यांच्यावरती देखील लक्ष असणार आहे। तयार ऑफ साइडला लॉब करायचा होता, खाली लाईटचा सबमरीन डिलिव्हरी, डॉट बॉलची समाप्ती झाली, सफल षटक पूर्ण झाले। पहिलं फक्त सफल षटक इथे मात्र पूर्ण झालेलं आपण पाहतोय, कारण 5 चेंडू इथे मात्र डॉट हाताळले गेले, एका चेंडूवरती 2 धाबा आल्या आणि अशा प्रकारे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धाबा बनवल्या जय वागेश्वरीची प्रतिष्ठान देसाईनं। 2 धाबा, एक गडी बाद झाला नाहीये, षटक क्रमांक पहिला पूर्ण।
हे विघ्नहर्ता गणराया स्पर्धेला कोणत्या प्रकारचा विघ्न कलंक लागू देऊ नकोस हे मागणं आपण त्या विघ्नहर्ताकडे मागूया. हिंदुस्थानाचं राज दैवत राजश्री छत्रपती यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊयात आणि नक्कीच ग्रामदेवते चरणी नतमस्तक होऊन खेपट्टीला वंदन करून आपण करूया सुरुवात. षटक क्रमांक दुसरं. पहिलाच बॉल खाली राहतो बघा, टप्प्याचा अंदाज येत नाहीये दोन्ही फलंदाजांना. तर होम ग्राउंड वरती बॅटिंग करतात त्यामुळे मैदानाच्या या खेळपट्टीच्या प्रत्येकी कानाकोपऱ्याची माहिती अगदी चांगली आहे दोघांनाही. आणि संपूर्ण जय वागेश्वरीची प्रतिष्ठान देसाई संघाला आणि कुठेतरी मात्र आता अडचणीत सापडले ते देखील. धीम्या गतीचा बॉल होता, धीम्या गतीचा बॉल ओळखता आला नाहीये मोरेश्वरला देखील. हा देखील चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉल. आणि नक्कीच पडलेगाव देसाई बेतवडे कोणते ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक जर इथे क्रीडांगणावर उपस्थित असतील त्याचप्रमाणे मोठी देसाईचे तर त्या सर्वांना मी विनंती करेन आपण यायचं आमच्या व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. मोरेश्वरच्या बॅटमधनं अप्रतिम फटका आपण पाहतोय. अखेर हा संयमाचा बांध तोडणारा लांब पल्ल्याचा भव्य षटकार मोरेश्वरच्या बॅटमधून सिक्सर. टायमिंग आहे. बॉल हवे मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल सुपर सेल होऊ शकेल पण जजमेंट इथे मात्र फिल्डरला करता आलं नाहीये. जज करता आलं नाहीये चेंडूला. तिथे मात्र कॅच ड्रॉप केलेली आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा धाब्याचा प्रयत्न नाही होणार नाहीये. 2 धाबांमध्ये समाधान मानावं लागतंय. डावफलक आपण पाहतो दोन्ही पुढे जात असताना टीमची टोटल 10 वर. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं फक्त 2 धावा आल्या तर या ओव्हर मध्ये पहिले 4 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्यात प्रशांत. चांगली गोलंदाजी झाली. यापूर्वी आपण पाहिलं जितिकेश नामक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली पण आता मात्र मोरेश्वरचं आक्रमण आणि आक्रमण तुम्हाला पाहायला मिळतंय या षटकातला आणि या सत्रातला. मोरेश्वरच्या बॅटमधनं दुसरा धमाकेदार षटकार. अप्रतिम फलंदाजी करतो आणि मोरेश्वरला आता या प्रकारचा अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल कारण त्याचा झेल ड्रॉप केला. अवघ्याने अवघ्या आपण पाहिलं 6 धाबसंख्येवर मोरेश्वरचा झेल ड्रॉप झाल्याच्या नंतर त्याला जीवनदान मिळालं आणि आता तो मात्र अग्रेसिव्ह अप्रोच न बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळेल. P2 पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आणि त्या अनुषंगाने आउटफील्ड मध्ये 3 फिल्डर तुम्ही पाहतात. ऑसला स्वीप केलाय, फटका चांगलाय, क्षेत्ररक्षक धावतायत अलोंग दी कार्पेट. बॉल निघून चाललाय जमिनीला घासत पुसत साठत चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. कारण की 25 डिसेंबरला जर तुम्ही तुमच्या मुलांना सांता क्लॉज बनवून शाळेत पाठवत असाल तर सकाळी दारासमोर येणाऱ्या वासुदेव देखील त्याचा काय इतिहास आहे आपल्या मुलांना शिकवायला विसरू नका. हे हिंदुत्व आहे. कारण खरं जर आपण पाहतो 25 डिसेंबरला नाताळ निमित्तानं प्रत्येकानं सांता क्लॉजचा गेटअप करून आपल्या मुलाला शाळेत पाठवलं
पण सकाळी दारासमोर येणाऱ्या वासुदेवाचा आपल्याला विसर पडला आणि खरं तर तेच संगीत आज डीजे दिलदास यांच्या माध्यमातून आपण ऐकतो. ओमसाई अगासन टीमचे कॅप्टन आणि जयनुमान क्रिकेट संघ दायगर. चला कॅप्टन आपण तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. डायगर टीमचे कर्णधार आणि अगासन टीमचे कर्णधार आपण तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. सेकंड स्पेल मध्ये जितिकेशला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. ज्या जितिकेशनं पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धाबा खर्च केल्या होत्या आणि तोच पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. जन्मा क्रिकेट संघ बेतवडे आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये त्याने फक्त 2 रन्स खर्च केल्या. त्यानंतर 13 धाबा आल्या, 18 धाबा आल्या, माफ करा 18 धाबांचं महागडं षटक राहिलं. टीमची टोटल 20 वर आली आहे. आता मात्र धावफलकाने आकार घेण्याची सुरुवात केली कारण मोरेश्वर आता मात्र चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये. सेन्सिबल क्रिकेट तो खेळतोय बघा. चांगल्या चेंडूंना सन्मान देतोय, खराब चेंडूचा तो खरपूस समाचार घेतोय आणि हेच महत्व राहिलं मोरेश्वरचं. आणि या क्रीडांगणावर खेळताना नेहमीच मोरेश्वरला आपण दर्जेदार खेळ करताना पाहतो. स्ट्रायकिंग इनवर आता मात्र बॅटर आकाश पाटील आपण पाहतोय. आकाश तयार. जितिकेशचा चेंडू मात्र डबल माइंड राहिले होते. पॉइंटच्या भरून करता कॅट करायचा होता चेंडूला. मोरेश्वर अर्ध्या विकेटवर आल्यात. विकास तिथे काय घडतंय? विकास नाही येत, माफ करा आकाश आहेत. कारण नेहमीच आपण पाहिले तर विकास हे आघाडीला येत असतात पण आज मात्र विकास संघामध्ये नाही येत. तर कामानिमित्त ते देखील बाहेर आहेत. त्या अनुषंगाने मात्र आकाश आणि मोरेश्वर मात्र ओपनिंग करतात. सिंगलने धावफलक आता मात्र येऊन पोहोचले ते 23-23 वर. 23 धावा धावफलकावरती. डीजे दिलदास यांचे बंधुतुल्य मित्र, परम मित्र आता मेहदूतने करणजी काळन याचं देखील शुभागमन झालाय. दिलदास भरपूर आठवण करतो ते करण काळन कधी येणार आहेत. ऑन साइडला स्वीप केला गेला आहे. बॉल डीप मध्ये मिड विकेटला. सेकंडचा कॉल, दुसरी सहज मिळेल. मोरेश्वर प्रचंड वेगाने धावतात बघा. 2 धावा इथे मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आता 25 आकडावरती 25 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. आणि एक चांगली टोटल, एक मोठ्या टोटलच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न सकाळच्या सत्रामध्ये जय वागेश्वर याची प्रतिष्ठान देसाईचा आपण पाहतोय. वेलकम आकाश म्हात्रे, प्रसिद्ध ब्लॉगर आहेत. यावेळेस फटका चित्रक्षक आहे तिथे मिड विकेटला. काय घडतंय बघा. अनपेक्षितरित्या चेंडूने उसळी घेतली आणि 4 धावा इथे असतील की नाही हे पाहायचंय. आमचे व्हॉलेंटियर तिथे आहेत आणि त्यांनी सांगितलंय की 4 धावा आहेत. व्हॉलेंटियर आहेत, कमिटी मेंबर आहेत दादा. तरी पण आपण चेक करू आपल्या टेक्निकल रूम मध्ये. चेक केलं जातं आमच्या टेक्निकल रूम मध्ये. यस 4 धावा चौकार असेल आणि यस 4 धावा असतील. खर तर पाय आपला जो आहे तो नक्कीच बाउंड्री लाईनला टच झालेला आहे पूर्णपणे आणि त्या अनुषंगानं इथे चौकार घोषित केला गेला. 4 धाबाने धावसंख्या आकार घेत असताना आता टोटल 29 वर एक चांगली टोटल आता बनते. पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 2 आल्या होत्या. जितिकेशच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या बनल्या नाही. आकाश पाटीलने स्ट्रगल केला पण त्यानंतर मोरेश्वरचा अटॅकिंग मोड आपण पाहिला आणि अग्रेसिव्ह अप्रोच ने त्याने धावसंख्या बनवल्या. नेक्स्ट बॉल जितिकेश. मोरेश्वर साठी हा फॅक्टर होता, पंच करायचा होता. ऑनसाइड डीप मध्ये आता लॉंग ऑन ला बॉल ट्रॅव्हल झाला. तिथे देखील मिस्टेक. सेकंडचा कॉल इझी मिळेल दुसरी. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. कॉलिंग देखील तितकी चांगली तुम्हाला पाहायला मिळाली दोघांमध्ये. आकाश आणि मोरेश्वरला आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत टीमच्या पोहोचल्यात 31 आणि इंडिव्हिज्युअल वैयक्तिक 9 चेंडू आणि 26 वर तो बॅटिंग करतोय मोरेश्वर.
स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. आक्रमण करणं देखील गरजेचं होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 आल्या होत्या, त्यामुळे कुठेतरी आता चांगली बॅटिंग करणं गरजेचं होतं. ते मोरेश्वरने करून दाखवलंय. यावेळेस देखील फटका एक्झिक्यूट केलाय. वॅकंट एरिया मधून बॉल मागे चाललाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत ते देखील थोडे फंबल आणि पुन्हा एकदा धाबा मिळतील. 2 धाबांनी मात्र धाबा संख्या पुढे सरसावली जाते. टीमची टोटल 33 धावा धाफलकावरती. पाण्याची मागणी केली जाते. 3 षटकांसाठी संपन्न 11च्या सरासरीनं 33 धावा धाफलकावरती. 33 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस्ट आफ्टर 3rd ओव्हर. जय वागेश्वरीची प्रतिष्ठान देसाई. रवींद्र पाटील जे पडले गावचे त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रवींद्र पाटील पडलेगाव यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. व्यासपीठावर आपण पाहतात मान्यवरांची मांदियाळी. हा सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांची शुभ उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. परंतु मार्क वरती मात्र अजयचा वापर केला जाईल. षटक क्रमांक पहिला जितिकेश आपण पाहिलं 2 धाबांचा. त्यानंतर 18 धाबांचा महागड षटक राहिलं प्रशांतचं. त्यानंतर जितिकेश पुन्हा एकदा आला, त्याने 13 धाबा खर्च केला आणि आता अजयला आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडूंसाठी अद्याप शिल्लक आहे. आकाश पाटील थोडा संघर्ष करतो धाबांसाठी. 5 चेंडू डॉट त्याने फेस केल्यात. 2 डबल 1 सिंगल त्याच्या बॅटमध्ये मिस टायमिंग. बॉल मध्ये सोपा झेल होऊ शकेल गोलंदाजसाठी. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला गेला. विकेटचं पतन आणि फायनली स्ट्रगल करत होता खरं तर आकाश पाटील या मॅच मध्ये आणि त्याची विकेट मिळवण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज अजयला. कट अँड बोल्डच्या स्वरूपात आकाश पाटील होते बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाले गोलंदाज अजयला आणि आकाश पाटील बरा स्ट्रगल करत होते ते मात्र आता बाद होत आहेत. 5 धाबा वैयक्तिक त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 9 चेंडू त्याने फेस केलेत. दुसऱ्या बाजूला मोरेश्वर मात्र अटॅकिंग अप्रोच न बॅटिंग करतो. आता नवीन बॅटर हितेश बोर्ड दाखल झाला. परंतु पॉवर हिटर फ्रॉम देसाई आणि पॉवर पॅक्ट हिट नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया हितेश कशा प्रकारची बॅटिंग करतो हे देखील पाहणं गरजेचं आहे अजयच्या विरोधामध्ये, कारण अजयने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली आहे. आकाशची साफ ट्रॅकर पंच केला. यावेळेस बॉलला पाठवलंय थेट स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बात आहे. आल्या आल्या जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय हितेश. आणि मी याच गोष्टीचा उल्लेख केला होता दीपू की पॉवर पॅक्ट हिट पाहायला मिळतात. षटकार आलाय 6 धावा.
षटकार आला, आल्या आल्या मैदानामध्ये बॉलला बाहेर पाठवलं. हितेश इन अँड बॉल आउट. धावसंख्या आपण पाहतो 39 आकडावरती 39 रन्स ऑन बोर्ड. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस समोर एक्झिक्यूट केला आपण पाहतोय बॉटमचा सुरेख वापर केला. हितेश धावता सेकंडचा कॉल असेल का? हो धावल्यात. मोरेश्वर डेंजर झोन वरती आहेत आणि 2 धावा मिळतील देखील. मोरेश्वर साठी आज लक फॅक्टर ऑन झालं आणि नशिबाची साथ मात्र त्याला मिळते, कारण अवघ्या 6 धावांवरती त्याचा कॅच ड्रॉप केला आणि त्यानंतर मात्र त्याने 2 चौकार 1 षटकार ठोकलाय आणि आता आपण पाहतोय रनआउट देखील तिथे मिस झाला. खर तर फेकी अचूक आली असती, ऍक्युरेट थ्रो आला असता तर मात्र आपण पाहतोय कदाचित रनआउटच्या स्वरूपात मोरेश्वर बाद झाला असता, पण सुदैवानं तो बचावला गेला. ऑफ साइडला खरं तर आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट करायचा होता, संपर्क झाला नाही. प्ले आणि मिस डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. चांगली गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज अजयचा देखील राहिला. पहिल्या बॉलवरती आकाश पाटीलला बाद केलं, त्यानंतर षटकाराला हितेशच्या बॅटमध्ये डबल आली आणि आताचा बॉल हा डॉट. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. पुढचा चेंडू पाचची एज लागली आहे. यष्टीरक्षक लगेचच वेगाने पुढे आल्यात, त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. बघा पहिला जसा आला त्याने षटकार ठोकला हितेशनं, त्यानंतर दुहेरी धावा मिळाल्या आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलात. म्हणजे अजयने कमबॅक देखील करून दाखवलाय. शेवटचा चेंडू अजय नामक गोलंदाज, गोलंदाजी मार्क पर धावा संख्या 41-41. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे, फिल्डर धावतायत आणि धावता धावता एका चरणावर असं वाटलं की बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, बट नाही, फिल्डरला तिथे मान्य नव्हतं. 3 धावा पूर्ण केल्या. 4थ्या धावेचा प्रयत्न असेल का? नाही, 1 धाव आपल्या संघासाठी वाचवली. तिथे क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने गेले. प्रथमेशला आपण पाहिलं आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. षटक क्रमांक पाहता पाहता 4थं देखील संपन्न झालंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीनं धावसंख्या धावफलकावरती 44, एका गडाच्या मोबदल्यामध्ये 44 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4th ओव्हर. टीम जय वागेश्वरीची प्रतिष्ठान देसाई. टायगरचे कॅप्टन आपण या. चला दोन्ही संघांचे कर्णधार आपण यायचं लवकर. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय, गोष्टीची आपण काळजी घ्या. टायगर टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या समवेत आगासन संघाचे कॅप्टन आपण यायचंय. अंतिम षटक आहे. फटका चांगला हितेशनं अप्रतिम एक्झिक्युशन केलेला, रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि तो सफल देखील राहिला. बॉलला पाठवलं थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. आणि धावा मिळतील 4. दमदार चौकार आलाय. तो बॅटर हितेश बोर्डच्या बॅट मधनं जणू काय डकआउट मधून सेट होऊन गेला हितेश आणि अटॅकिंग अप्रोच तो बॅटिंग करतोय. थर्ड मॅन लगेच तिथे मात्र पुन्हा मिस्टेक करतायत. पुन्हा प्रयत्न देखील केला नाही. जिथे चेंडू हातातून निसटला, पाहिलं गती प्रचंड आहे चेंडू मध्ये आणि थर्ड मॅनला क्लिअर करणार आणखीन एक बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. बॅक 2 चौकार हर्षलच्या विरोधामध्ये ठोकत असताना आपण बघतो हितेश भोईरला का आक्रमण केलं हितेशनं, का आक्रमण केलं मोरेश्वरनं. धावफलकाला मात्र प्रचंड चालना दिली. यावेळेस यष्टीरक्षक बीट झालाय. शॉट फायनल ऍक्शन मध्ये आलाय. सिंगल मिळेल 22च्या स्वरूपात. कदाचित दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हितेश का धावले हा प्रश्न त्यांना विचारला जाईल आणि दरम्यान आपण पाहतो धावचीच्या स्वरूपात हितेशला मैदान सोडावं लागेल. हितेश बॅक टू द डगआउट.
आणि तो देखील इथे मात्र बाद होताना आपण पाहतोय. धावचीच्या स्वरूपात वैयक्तिक 8 चेंडूमध्ये तब्बल 20 धावांचं महत्वपूर्ण योगदान राहिलं हितेश भोईरचं. ने बाट हिमांशू मैदानामध्ये 3 चेंडूसाठी अद्यापही शिल्लक आहे या सत्रातला. यशवंतजी पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं स्पर्धेच्या वतीने स्वागत आहे. क्या बात है, अद्भुत, अप्रतिम, अविश्वसनीय, अद्वितीय फटका आपल्याला पाहायला मिळतो. मोरेश्वरचा बॅटमन रिव्हर्सचा शानदार षटकार. सहा छक्का नाही, 8 आहे. लांबीवरती कदाचित असेल तुम्ही धावा ठेवला असता तर 8 मिळाला असता. का अप्रतिम फटका तुम्हाला पाहायला मिळाला. यानंतर ओमसाई आगासन आणि जनुमा क्रिकेट संघ दायगर आपण तयार राहायचं आहे. दायगरचे कॅप्टन आणि आगासनचे कॅप्टन आपण तयार राहा. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो आणि अवघ्या 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. षटकाराला धावसंख्या काय गतीनं वाढली. टीमची टोटल आता तब्बल 58 पुन्हा स्विच हिट केलंय. मोरेश्वर ऑन फायर. क्या बात है, लाजवाब फलंदाजी करत असताना अद्भुत फलंदाजी करतोय आणि इथे आणखीन एक रिव्हर्सच्या माध्यमातून कन्वर्ट केलाय चौकार. का बॅटिंग करतोय. तब्बल धावसंख्या आता 63 वर 63 ऑन साइडला बघायला. पुन्हा मोरेश्वरचा सप्राक तुम्हाला पाहायला मिळतोय. आता मात्र मोरेश्वर काही थांबायचं नाव घेणार नाहीये. अप्रतिम फलंदाजी त्याने केली या संपूर्ण नक्कीच इनिंग मध्ये. नक्कीच धाव संपला त्यामुळे त्याला थांबावं. चौकार षटकारांचा पाऊस त्याने पाडला आणि लास्ट ओव्हर मध्ये हर्षलच्या विरोधामध्ये प्रमोद दादा मात्रे आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती करतो. प्रमोद दादा या आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करणार आहोत. अखंड ठाणे रायगड या दोन्ही जिल्ह्यांनी खऱ्या अर्थाने ज्या नामाची दखल घेतली आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सर्वात चर्चेत राहिलेलं नाव अर्थातच प्रमोद दादा मात्रे आणि यांचा शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती करतोय. त्यानंतर आमचे ब्लॉगर आकाश मात्रे आपण देखील यायचंय. मिस्टर अक्की आकाश मात्रे आपण या. आकाश मात्रे आपण यायचंय. आपला देखील सन्मान केला जाईल. रवींद्रजी पाटील जे पडले गावचे त्यांना देखील विनंती आहे आपल्या शुभास्त्या शुभ सन्मान करायचा. ब्लॉगच बनवत होते का आकाश खाली. हे देखील ब्लॉग मध्ये आलं पाहिजे. सन्मान झाला. आदर्श चषक पडलेगाव या स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध युट्यूबर ब्लॉगर अर्थातच आकाश मात्रे यांचा शुभ सन्मान आपण करतोय. त्यानंतर विनंती करेन रवींद्रदादा पाटील यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे जे पडलेगावचे आहेत. रवींद्रदादा पाटील यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन दीपेश आपण या आपल्या शुभ असते. शुभ सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करतोय. रवींद्रदादा पाटील जे पडले गावचे त्यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावर केला जाईल. पुन्हा एकदा कॉल करतोय ओमसाई आगासन आणि डायगर कॅप्टन आपण एस डायगर टीमचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. ओमसाई क्रिकेट संघ आगासनचे कॅप्टन आपण देखील तयार राहायचंय. डाव संपला. पहिला दावा झाला 67. बॅटिंग करताना देसाई संघाने 67 धावा बनवल्यात आणि 68 धावांचं टार्गेट उभारलंय.
तर अर्थातच जयनुमान क्रिकेट संघ बेतवडे त्यांच्या समोर पाहूया काय घडतंय काय बिघडतंय असं धावतो वाढणे ऐकण्यासाठी करूया मायक्रोफोन वरती परिवर्तन. मी तुर्तास घेतो छोटासा ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका. आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव आयोजित आदर्श चषक 2024 चा आनंद घेत राहा आणि एका कमेंट्री बॉक्स मध्ये नक्कीच वर्ष फेदुटणे करणजी काळंसर यांचा आवाज. पण या दरम्यान राजाजी राऊत जे पडलेगावचे आहेत त्यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम राजाजी राऊत सर, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. Hello, hello, check. Hello, check. Check, one, test. थँक्यू सो मच प्रथमेश. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आदर्श चषक पडलेगाव 2024च्या या अंतिम दिवसामध्ये. आज वर्षाचा अंतिम दिवस, या स्पर्धेचा अंतिम दिवस. या मॅच नंतर त्याकडे देखील जाऊ आपण. देसाई विरुद्ध बेतवडे. व्हेरी फर्स्ट बॉल सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे आणि बॉल चालला डीप. थर्ड मॅनला फिल्डर प्रचंड वेगाने धावतोय. आउटफील्ड मध्ये थोडासा स्लो झालेला बॉल त्याला उचलून आता थ्रो करण्यात येईल. तोपर्यंत मिळतायत त्या 3 धावा. आघाडीला धीरज भोईर आणि जितिकेश भोईर ही आघाडीची जोडी आपण पाहतोय. बेतवडेची जयनुमान बेतवडे विरुद्ध वागेश्वर. पहिल्या 8 बॉल मध्ये धावा फक्त 2 होत्या धावफलकावरती. पण त्यानंतरचं आक्रमण देसाईकडे ती क्षमता आहे. त्यांची बॅटिंग ऑर्डर खोलवरती आणि त्यानंतर हल्ला आपण बघितला. बाउन्स वरती जाऊन बॅटचा चेहरा बंद केला होता जितिकेशने. ऑन साइडला टर्न करण्यात आलेला. 2 धावा पुन्हा एकदा मिळतात इथे बेतवडेला. डीप मध्ये हिमांशू आणि एक फिल्डर जो तुम्हाला पाहतोय लॉंग ऑनला ज्युनियर नितीन. ओमसे आघासनचे कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल तुम्हाला. टॉस साठी तुम्हाला लवकरात लवकर रिपोर्ट करायचे. पण या स्पर्धेचा नियम आहे सेकंड इनिंगच्या अगोदर तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. ही ओव्हर कंप्लीट होण्या अगोदर आघासनचे कॅप्टन तुम्ही जर मंचावरती उपस्थित नसाल तर तुम्हाला 2 रनची पेनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. स्ट्रिक्ट वॉर्निंग फॉर यू बाय मॅनेजमेंट. स्ट्रेट बॅटने ड्राइव्ह केलाय. लॉंग ऑनला आपण पाहतोय नितीनला मिळते ती या बॉलवरती 1 धावा आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 वरती. टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहतोय 68. माझ्यासोबत आमचे स्कोरर नामवंत स्कोरर आहे देसाईचेच आतिश पाटील. स्लॅश केल्या बॉलला कव्हरचा गॅप मधून धीरज भोईरचा पहिला चौकार येतोय जयनुमान बेतवडेसाठी. फटका पाहायला मिळाला. अपिश खेळत असताना कव्हर्स मध्ये आलेला चौकार आपण पाहतोय. पॉवर प्ले सुरू आणि त्याचा फार चांगला वापर करत असताना फटका आपल्याला पाहायला मिळाला. आता आपण अनऑर्थोडॉक्स फटके पाहत आलेलो. गुडघे टेकून ऑन साइडला हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळतो. फॉलिंग लॅप पॅडल स्वीप आपल्याला पाहायला मिळतात. पण कव्हर ड्राईव्ह या फटक्यामध्ये एक वेगळं सौंदर्य आहे. ते सौंदर्य आता आपण बघितलं धीरज भोईरच्या बॅटमधून. रितेश टॉप एज आहे. पिकअप शॉटच्या प्रयत्नामध्ये फटका फसलाय. ऋषी मात्रेने टिपलेला झेल जयनुमान बेतवडेला. पहिला धक्का बसतोय. इनॅट नंबर फर्स्ट डाऊन धीरज भोईर. शेवटचा ऑफिशियल कॉल. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल जर पडला तर तुम्हाला 2 रनची पेनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. स्ट्रिक्ट वॉर्निंग फॉर यू ओमसे आगासन. कॅप्टन लक्षात घ्या या पहिल्या षटकाचा शेवटचा बॉल बाकी आहे.
दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल जर पडला तर तुम्हाला 2 रनची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. लवकरात लवकर आपण मंचाशी संपर्क साधा. येस, त्यांचे ऑलरेडी प्रतिनिधी आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जे सुपर स्पोर्ट्स .in चे फाउंडर आहेत दीपेश मुंडे, सर्वांचा लाडका आहे दीपू. दिलदास सुक्रिया मात्रे, दिलदास डेकोरेटर्स चे प्रोप्रायटर, इथे आल्यानंतर त्यांची आपल्याला जरूर भेट होते. जवळजवळ त्यांच्या वडिलांपासूनही मॉनोपोली आहे देसाईकरांसोबत त्यांची. आणि इथे जर स्पर्धा असली तर दिलदास डेकोरेटर्स, दिलदास सुक्रिया मात्रे, बंटी मात्रे फ्रॉम खिडकाई हे जरूर असतील. ऑन साइडला टर्न खेळायचा प्रयत्न, वेगवान चेंडू आणि फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट, दुसरा झटका शून्यावरती. विकेट पडलेले असताना 2. चांगली सुरुवात बेतवडेने केली पण रितेशने शेवट चांगला केला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा जाता जाता 2 विकेट त्याने मिळवून दिला. सो इंटरेस्टिंग असेल ही मॅच, बिकॉज 68 बनवत असताना सुरुवातीला चांगली फलंदाजी आपण बघितली धीरज कडून, जितिकेश कडून, पण धीरज आणि अजय हे दोघेही पॅव्हेलियन मध्ये येत आहेत. 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे नवीन फलंदाज कपिल पाटील. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय सध्या मयूर मात्रेला. रितेश, मयूर, मोरेश्वर देखील चांगली गोलंदाजी करू शकतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत हिमांशू देखील गोलंदाजी करतात. ऋषी फिरकीपटू आहेत. पाहुयात कोणकोणत्या गोलंदाजांचा वापर होतोय. टायगर विरुद्ध आगासन यानंतरचा सामना. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. आपण या ओव्हर नंतर टॉस करू. ओहो, डाऊन दी लेग, वेगवान चेंडू, फुल लेंथ होता पण या वेळेला त्याची छेडखानी करण्याचा प्रयत्न केला नाही जितेकेशने. तो जात होता त्याला जाऊ दिलं आणि त्यासोबत आणि 1 रन मिळते. 2 धावा एक्स्ट्राच्या या बॉलवरती मिळतात आणि 2 ने धावसंख्या पुढे चाललेले 12 वरती. जनुमान टायगर विरुद्ध ओमसे आगासन यानंतर आपल्याला 2 संघ पाहायला मिळणार आहेत. आदर्श ट्रॉफी 2024 पडलेच या स्पर्धेमध्ये. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या 2024 कॅलेंडर इयरचा देखील अंतिम दिवस. येणारा जानेवारी आपले स्वप्न घेऊन येतो तर डिसेंबर आपल्याला त्या स्वप्नांसाठी आपण काय केलं ते दाखवून जातो. वाईडिश लॉगरला पहिला बाउन्स वरती बॉल, नितीनला भेदून सीमा रेषेच्या बाहेर. बेतवड्यासाठी साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 16 आकड्यावरती. हरकत नाही दिलदास दादा, इट्स ओके. पॉवर सप्लायचा इश्यू असेल तर आम्ही त्या गोष्टी समजू शकतो. मात्र पुन्हा एकदा राईट अबाउट विकेट. बॅट फिरले हातामध्ये, फटका मिस टाइम आणि कॉट अँड बोल. फलंदाजी इथे बादुल जनुमान बेतवडेला आणखी एक धक्का. रितेशने 2 विकेट मिळवल्यात. मयूरच्या अगेन्स्ट एक चौकार. मंचावरती आपण जर बघितलं तर बऱ्याचशा मोठमोठ्या हस्ती तुम्हाला पाहायला मिळतील. युट्यूबर आकाश दादा मात्रे, ठाण्याचा ढाण्या वाघ, आजही क्रिकेट बघत असताना, त्याच्या गावचा संघ खेळत असताना त्याचं रक्त सळसळत असतं.
आता तुम्ही त्याला मंचावरती बघितलं तर तो पॅव्हलियन कडे जरूर जातो, कधी मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना, कारण आपला गाव जिंकला पाहिजे. गावाप्रती असलेलं प्रेम, क्रिकेटवरती असलेली निष्ठा, आणि आजही तुम्हाला त्यांच्या रक्तामध्ये क्रिकेट पाहायला मिळेल. तिसरी पिढी त्यांची खेळते, त्यांचे चिरंजीव जरूर सध्या खेळत आहेत. प्रमोदजी म्हात्रे यांना आपण मंचावरती पाहतोय. काका देखील या मॅचचा आनंद घेत असेल. काकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू. धाबा फलकावरती आपण पाहतोय त्या 16 धावा. मयूर चांगली बॉलिंग करत आहेत. चौकार आला, त्यानंतर कपिलची विकेट आली आणि मैदानाच्या आतमध्ये आलेला प्रवीण तांडेलला पहिला डॉट बॉल त्याने टाकलेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, आत आलाय बॉल आणि आता बाहेर पाठवेल प्रवीण तांडेलला. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. चौथा झटका जयनुमान बेतवडेला. आणि ओमसे आगासन दोन्ही कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये थांबा. या 2 बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. या सोमकार पाटील यांचं देखील आगमन झालेलं. असे काही कॅप्टन आहेत ते तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. आणि ग्रामीण क्रिकेट जो कर्णधार असतो, जो प्रमुख खेळाडू असतो, सकाळी उठून त्याला विचार करावा लागतो. ग्रुपमध्ये अगोदर लिस्ट तो टाकतो की 11 जण खेळतील, पण त्यामधूनही कोणी उपस्थित नसेल तर त्याला त्या 11 जणांना जमवावं लागतं. प्रत्येकाला कॉल करावा लागतो. पहिला सामना आपला, दुसरा सामना, यासाठी नाही, त्यांना माहित असतं, पण एक कर्णधार म्हणून त्याच्याकडे ती जबाबदारी असते. ते नेतृत्व त्याला करायचं असतं. आपल्या संघाला पॅनल्टी बसायला नको, कोणत्याही खेळाडू उशिराने यायला नको, आणि त्यामुळे तो सर्वांना कॉल करून एकत्रित आणतो. आणि जिथे ते लोकेशन असते त्या लोकेशनवरती देखील तो सर्वांना व्यवस्थित आणतो. काय भेदकता या गोलंदाजीमध्ये. यॉर्कर आला आणि त्या यॉर्करने आणखी एक विकेट मिळवले मयूर म्हात्रेने. सुपर बॉलिंग. सो आता बेतवडेला विकेट. ज्या कोणी आमचा डीसी ऑपरेटरचा मोबाईल घेतलेला त्यांना विनंती की आपण तो प्लीज त्यांच्याकडे द्या. त्याद्वारेच आम्ही गाणी लावतोय. त्यामुळे तुम्हाला सूचना आहेत, कोणी मस्तीमध्ये जर घेतला असेल तरी देखील द्या. एव्हिडन्स मिळतात की प्रेम पाटीलने घेतलेला डायगरचा. टोटल स्कोर 16. या बॉलवरती विकेट आली. विकेट हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर राजेश्वर राऊत साहेब उद्योगपती पडलेगाव यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. हॅट्रिक बॉल आहे. समोर प्रशांत तांडेल. ओहो, पायावरती आला पण डाऊन द लेग बॉल होता. दॅट्स वाय इथे विकेट मिळणार नाही मयूर म्हात्रेला. सुपर बॉलिंग. फुल टॉस जरी असला तरी या अगोदर जे क्रिएट झालं होतं प्रेशर, त्यामुळे प्रशांत तांडेलने अटेम्प्ट केला नाही, मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न केला नाही. ओव्हरऑल 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 16 धावा. विकेट पडलेले असताना 5. तसना खुल्या गटातील कल्याण डोंबिवलीचा मी म्हणेन असा खेळाडू जेव्हा लाईव्ह स्ट्रीमिंग नसायचं 1990 2000 दशक गाजवलेला खेळाडू आहे. प्रमोदजी म्हात्रेंच्या शुभ हस्ते आपण टॉस केलेला आहे. नीरज आणि ओमकार यांच्यामध्ये आगासद आणि डायगर मध्ये टॉस जिंकला आगासदने आणि ते फिल्डिंग करणार आहेत. बॅक टू द क्रिकेट. रितेश कंटिन्यू करतोय. ऑन साइडला टर्न खेळायचा प्रयत्न. लाऊड साऊंड एज होती, त्यानंतर पायाला लागला बॉल. शॉर्ट फाईन लेग मध्ये आणि 1 धाव सहजरित्या. म्हणजे आता आपण पाहतोय की क्रिकेटमध्ये फार पैसा आलेला आहे. प्रत्येक छोट्यातली छोटी टुर्नामेंट आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते. तुम्ही आयुष्यामध्ये
कधीही ती स्पर्धा पाहू शकता YouTube वरती सर्च केल्यानंतर. आदर्श ट्रॉफी 2024 सध्याच्या स्पर्धेचा मी म्हणतोय. मात्र हा कालखंड नव्हता, इतका पैसा क्रिकेटमध्ये नव्हता. तेव्हा प्रेक्षकांना जर मॅचेस पाहायचे असतील तर त्या क्रीडांगणावरती, त्या व्हेन्यूवरती जाऊन तुम्हाला मॅचेस पाहाव्या लागायच्या. त्या वेळेचं क्रिकेट ज्यांनी गाजवलेलं आहे, अक्षरशः गोलंदाजांच्या मनामध्ये धडकी भरवणारं नाव होतं. देसाईगाव क्रिकेटची पंढरी या तिळमात्र शंकाने असंख्य खेळाडू देसाई गावाने दिले. मात्र त्यामधला कोहिनूर म्हणजे प्रमोदजी म्हात्रे. धावा धावफलकावरती आहेत 18. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. बॉल शिल्लक आहे 16 आणि 16 बॉल 50. मॅच बनवू शकते पण जितिकेश भोईरला अटॅक करावा लागेल. या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात आक्रमक शैलीचा फलंदाज प्रशांत तांडेल देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. पण तो येऊन जमणार नाही, तर त्याचा बॅटमधून षटकार येणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे या क्षणाला. 15 बॉल 50. डिसिप्लिन बॉलिंग दोन्ही गोलंदाजांकडून. सध्या रितेश फुलरलेत आणि क्लीन प्लम फलंदाज बाद. 1 more विकेट डाऊन. फिल्डर पोहोचला त्या अगोदर स्वीपर कव्हर करून ऋषी आलेला. थ्रो चांगला, फिल्डिंग चांगली आता होते. कॉन्फिडंट लेवल हाय झालेल्या होम ग्राउंड वरती खेळणाऱ्या वागेश्वर देसाई संघाचा. यासाठीच की आता धावांचं अंतर फार उरलंय. बेतवडेने जी सुरुवात केली तिला सातत्यामध्ये पुढे नेता आलं नाही. अजय पाटील स्वस्तामध्ये आउट झाले. धीरजने जी सुरुवात केली होती तिला पुढे नेता आलं नाही. जितिकेशलाही कपिलचा बॅटमधून एक चौकार होता, तोही पुढे जास्त काळ टिकू शकला नाही. गॅप मध्ये बॉल आहे, पायाच्या साध्या स्टॉप केले ऋषीने. चांगली फिल्डिंग. त्यानंतर आपण बघितलं प्रवीण तांडेला, तो देखील शून्यावरती बाद झाला. प्रथमेश शून्यावरती बाद झाला आणि त्यामुळे कुठेतरी एका मागोमाग विकेट पडले आणि वर डोकं करता आलं नाही जनुमान बेतवडेला. 3 षटकांचा खेळ संपन्न. धावफलकावरती फक्त 22 धावा. विकेट पडलेले असताना 6 बॉल 12 शिल्लक आहेत आणि 12 बॉल 46 धावांची गरज आहे ती या मॅच मध्ये वागेश्वर देसाईच्या विरुद्ध जनुमान बेतवडेला. बेतवडे संघ देखील इतिहासाची पानं जर आपण उलगडली तर जरूर आपण पद्माकर भोईर, राजेश भोईर, संदीप भोईर अशा बऱ्याचशा खेळाडूंना आपण बघितलेलं आहे. संदेश पाटील असेल ज्यामध्ये, कैलास तांडेल असेल ज्यामध्ये. संदेश पाटील स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामधली बाईक पटकावणारा खेळाडू आहे. मात्र त्याच बेतवडेची यंग ब्रिगेड सध्या कुठेतरी चाच पडते. त्याचं कारण अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आहे. यशला आपण पाहतोय 4th ओव्हर मध्ये. हे षटक असं काही आहे, यस काही अपील करतायत यष्टी रक्षक. यस अंपायर फायनल डिसिजन व्हाईट बॉल. थँक्यू.
रमेश मात्रे मेक्या सरांना पण पाहतोय ऑन ग्राउंड आणि त्याचबरोबर ठाकूर सर आपले पडलेचे सचिनजी ठाकूर. हा सामना स्लो झालेला प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे यासाठी नाही कारण हवा तसा संघर्ष बेतवडेच्या फलंदाजाने केला नाही. सुरुवातीला डिसिप्लिन बॉलिंग बेतवडेच्या गोलंदाजाने केली होती. पॉवर प्ले मध्ये फक्त धावा होत्या त्या 20 धावा. खरं तर पहिल्या षटकामध्ये जितिकेश भोईरच्या पद्माकर भोईर यांचे ते पुतण्या देखील 2च धावा होत्या. पण त्यानंतर अटॅक फुल टॉस वरती देखील मोठे फटके येत नाहीत. त्याचं कारण आत्मविश्वासाची कमी आहे आणि कुठेतरी या सामन्यामध्ये आता आपण पराभव स्वीकारलेला आहे. त्यामुळे ही लढाई फार दूर आहे आणि संघर्ष फार मोठा करावा लागेल. बॉल उरले ते 10 आणि 10 बॉल मध्ये 43 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या बेतवडे संघाला. बेतवडे आगासन या गावांची स्पर्धा म्हटलं की सप्रा ग्राउंड हे सर्वांच्या परिचयाचे आहे. एज आहे फाईन लेगने टिपला झेल प्रशांत तांडेल बाद. साबे मातार्डी आगासन या गावांची स्पर्धा म्हटली की आपण सप्रा ग्राउंड वरती जायचो. पण आता ते सप्रा ग्राउंड कायच्या पडद्याआड गेलं. त्या क्रीडांगणावरती आगरी प्रीमियर लीगचं पहिलं सीझन पार पडलं होतं. अनेक मैदान अनेक स्पर्धा अनेक मॅचेस अनेक खेळाडूंची कारकीर्द ज्या क्रीडांगणावरती बहरली असं सप्रा ग्राउंड आता कायच्या पडद्याआड गेलं. त्या मालकीचं होतं त्यामुळे ते डेव्हलप झालेले. त्यामुळे आता ते क्रिकेट खेळण्यासाठी आपल्यासाठी उपलब्ध नाही. हे देखील एक खंत असेल. आपल्या विभागामध्ये देखील बरीचशी असे क्रीडांगण आहेत त्यामध्ये डायगरकर आणि देसाईकरांचं मनापासून कौतुक करावं तितकं कमी. या ग्रामस्थांच्या माध्यमातून कमिटी नेमली गेली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून या क्रीडांगणाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. बाग मैदान याला आपण म्हणायचो अगोदर सावली मैदान याला आपण म्हणायचो. मात्र ते आता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बनलंय आणि या क्रीडांगणावर देखील बऱ्याचशा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. डायगरकरांचं मैदान हे देखील प्रसिद्ध आहे आणि खास करून विद्युत प्रकाश झोतामध्ये सध्या ते प्रॅक्टिस करत आहेत. ही अनोखी बाब डायगरकरांची. TDPLचं पर्व आपल्याला पाहायला मिळालं. नीरज पाटील जे कॅप्टन आहेत डायगर संघाचे त्यांच्याच द्वारे पण ती स्पर्धा बघितली. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लेट पण थेट आलाय अक्षयचा बॅट मधून षटकार. धावा फलकावरती 32 धावा. 7 बॉल 36 ची गरज आहे. मॅच बनवू शकते का पाहूया. षटकार आला खोलात टाकलाय पायाला लागलाय शॉर्ट कव्हरला बॉल मिळते ती 1 धाव आणि अशा पद्धतीने 4 षटक डॉट बॉल माफ करा 4 षटकांचा खेळ संपला. धावा फलकावरती त्या 32 धावा. सो स्टील रिक्वायर्ड 36. 36 धावांची अजूनही गरज आहे. या मॅच मधले बॉल शिल्लक आहेत 6. उमसे आगासन आणि जनुमान डायगर दोन्ही संघांना विनंती आपण आमच्या मंचासमोर येऊन थांबा. आगासनने टॉस जिंकला. ओमकार तुमच्या टीमला घेऊन आमच्या मंचासमोर आणि तिथूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय प्लीज. आज अंतिम दिवस आहे आणि आय थिंक माझ्या माहितीनुसार कालचा एक सामना बाकी आहे. सो 9 मॅचेसचा शेड्यूल आहे. आयोजकांना तुमच्या सहकार्याची गरज आहे. शेवटचं षटक फक्त बाकी. ओमसे आगासन ऑल टीम तुम्हाला यायचं आमच्या मंचासमोर आणि तिथूनच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. ऑफ स्टंपचा बाहेर थ्रू दी लाईन चांगला फटका गॅप मध्ये बॉल वाइड ऑफ लॉंग ऑफ सीमा रेषेचा बाहेर चौकार. हे गाणं देखील अजरामर आहे. पुन्हा एकदा प्ले करा दिलदास. ऑन साइडला आपण पाहतोय मिथॉनला चेस करेल बॉल. लॉंगॉनचा फिल्डर येईल नितीन एकाच हाताने थ्रो चांगला डायरेक्ट हिट. मिस झालं की झालंय हा प्रश्न पण त्यामध्ये आणि 1 धाव. मॅच अजूनही सोडलेली नाही बेतवडेने. सध्या ते संघर्ष करतायत पण त्या संघर्षाचा फार लवकर अंत होईल. त्याचं कारण बॉल उरले ते 4 आणि 4 बॉल 29. सुरुवात इंटरेस्टिंग होती. या धावसंख्येला चेस करत असताना स्विच हिटचा प्रयत्न तो देखील आलाय डॉट बॉल.
यस दीपेश मुंडे आता नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असतील, जे फाउंडर आहे supersports.in चे. ऑन साइडला टर्न करण्यात आला. आज बरेचसे कॉमेंटेटर्स देखील खेळतात आपल्या गावासाठी, ज्यामध्ये ओमकारजी शेट्टी यांना आपण वारंवार बघत आलो. तिसरा मॅच अतुल पाटील असतील, यांना मी फार वेळेला बघितलेलं आहे. पण दीपू आमचे ऑपरेटर आहेत, ते आता नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहेत ओमसे आगासन कडून. धाबा फलकावरती आपण पाहतोय त्या 40 अंतर 28 धावांचं. फुल टॉस आहे यावेळेला. स्लाइस झाला बॉल बॅट वरती. सो शेवटचा एक बॉल फक्त बाकी आहे, औपचारिकता पूर्ण करण्यात येईल. आगासन तुम्हाला लगेचच उतरायचं प्लीज मैदानाच्या आतमध्ये. विराज ओमकार लक्षात घ्या, 9 मॅचेसचा शेड्यूल आज. आणि टायगर ओपनिंग पेअर. नीरज पाटील यंग कॅप्टन या टीमचा. मात्र बरेचसे सिनियर खेळाडू आज आपल्याला टायगर मध्ये पाहायला मिळतील. सो ओळखत आपण पहिल्या मॅचच्या पोस्ट